बारामतीमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचं आवाहन केलंय। बारामतीची निवडणूक शक्य असल्यास बिनविरोध व्हावी असं सांगत त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना सहकार्याची विनंती केली आहे। आदिती तटकरे म्हणाले की विकासाच्या दृष्टीने आणि लोकशाहीच्या सकारात्मक परंपरेला चालना देण्यासाठी काही वेळा बिनविरोध निवडणूक होणे हा एक चांगला संदेश ठरू शकतो। बारामतीसारख्या प्रगत भागात राजकीय स्पर्धेपेक्षा विकासाला प्राधान्य देणं अधिक महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। त्यावेळी त्यांनी सांगितलं की सर्व पक्षांनी एकत्र येऊन मतदारसंघाच्या विकासासाठी काम केलं पाहिजे। अनावश्यक राजकीय वाद टाळून लोकहिताचा निर्णय घेणं ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान आदिती तटकरे यांच्या या आवाहनानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। विरोधी पक्ष या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। बारामतीतील आगामी निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची लढत होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। दादांच्या व्यतिरिक्त ही कधी बारामतीची निवडणूक होऊ शकेल, पण आज आदरणीय सुनेत्रा काकींनी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्ही खरं तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांना साथ घातलेली आहे की काकींची ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे। दादांचं राज्यासाठी या भूमीसाठी असणारं योगदान, सर्व पक्षांसोबत असणारे त्यांचे अतिशय मैत्रीपूर्वक आणि सलोख्याचे संबंध आणि महाराष्ट्राची एक राजकीय परंपरा राहिलेली आहे, त्यातून सर्व पक्षांनी हा बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घ्यावा असा आम्ही सगळ्यांना साथ घातलेली आहे। मला खात्री आहे अजूनही की त्या साधेला एक सकारात्मक प्रतिसाद हा सर्व पक्षांचा त्या निमित्ताने मिळेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आज बावनकुळे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व नेते आदरणीय प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब, तटकरे साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब यांनी सुद्धा सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे।